हे व्हॉट्सअप गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. त्या चॅनलचं नाव आयुष मडवी. तर आज चाललंय आपल्याला, तुम्हाला माहिती आहे आपण शिपवर होतो. शिपच्यामुळे आपल्याला म्हणजे तिकडं क्रूजला होतो, तर आपल्याला बाबांच्या वारीला जायला भेटलं नाही यावर्षी. 4था वर्ष होता पण जायला भेटलं नाही. पण दर्शन तर घ्यायचं वर्षाला. पण आता आम्ही निघलोय, तर बघू शकता कोण कोण आहे. म्हणजे मी आणि कुणा आता निघलोय, आता गाडीवर आम्ही निघलोय अचानक मी भयानक. तर बघू शकता कुणा आता तिकडे रेडी झालेला आहे. आणि त्या बाबाला इग्नोर करा, बाबा पण ऐन टाइम आले. आणि आमचे अरुण बाबा पण चाललेले आहेत. बाबा पण चालले शिर्डीला. आणि बाबासाहेबकडून त्यांची बसमध्ये झालं का 3 नंबर वर्ष. त्यांचं शनी शिंगणापूर अजून या 2 ठिकाण आहेत. आणि आपण आज चाललोय, आज आपण भेटू पालखी आपले जेवढे मित्रमंडळी साईबंधू आहेत सगळ्यांना आज भेटू. थोडा त्यांच्याशी आपण वार्तालाप करू, म्हणजे कसं काय कसा प्रवास झाला त्यांचा हे सगळं आपण दाखवू यामध्ये. आणि याला बघा सकाळी उठून उठून बोल हॅलो गाईज, बोल ना. बोल हॅलो गाईज, बोल इकडे बोल हॅलो गाईज. ना. हॅलो. आई इथे चूल पेटवले, आता निघतो आम्ही. चला तबा तबा ऐकूला आवाज दे तिथल्या आवाज दे. हा? अहो चला की. चला काय आता निघतो, लेट झाले कारण आपल्याला फटाफट पोहोचतोय. आल्या 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 आता कारभार. हा काय आला, काय गेले आता नेत नाही. चला टाटा. चला चला, तर त्याला काही निघू कारण आपल्याला ऑलरेडी लेट झालेलं आहे. चला पटापट काही आता आम्ही निघलो जवळजवळ 9:30 वाजल्या. 9:30 वाजता आता आम्ही आमच्या इथं निघलो. आता बघू कसा पोचतो फटाफट, म्हणजे किती वाजेपर्यंत पोचतो. तेच तू आता निघलोय बघा. तर काही आता पेट्रोल भरायला थांबलेलो, एकदाची फुल केली. आता नॉनस्टॉप बघू किती जाते गाडी, काही पण समजा. आता गाडी फुल केलेली आहे मध्ये आम्ही. बघू आता कसा विषय होता. चला, आवाज येत नसेल तुम्हाला, गाडी स्पीडला आहे काय बोलतात त्या. चला नंतर बोलतो तुमच्याशी. आणि आता जरा मुरबाडला थांबलोय नाश्ता करायला, बघू शकता. हे नाश्ता करायला समोसा भजी पाव खाऊ निघू लागेल. काही आता आम्ही खाऊ माळशेलचा नाणे घाट आहे. हा छोटा एक घाट आहे, घाटाना लागतो आपल्याला. रस्त्याची हालत बघशाल ना तुम्ही, बाबा बाबा. सब फटका बसला तर दगड उडला तर अंग वरती डायरेक्ट. हालत बघा या घाटाची अशी. बघू शकता दोन्ही साईडला काम, एका साईडला पण नाही, असं दोन्ही साईडला काम. आणि धूल बघा. विचार करा का ते चालत गेल्यात, म्हणजे पालखीला विदाऊट चप्पल आहेत बरेच असे म्हणजे वारकरी सारखे, वारकरीच बोलू शकता एक काय, म्हणजे कारण वारीच असते ती. तर त्यांची काय हालत झाली असेल तुम्ही विचार करू शकता या अशा रस्त्यात. तर बघू तिकडे बरेच जण आहेत आपल्या ग्रुप मधले, पण ते असे विदाऊट 2-3 जण आहेत, त्यांची हालत बघू आपण काय म्हणजे. पाय मी तुम्हाला सगळं दाखवतो कसा विषय. झाला आता आमची तर हालत खराब होते सध्या तरी या घाटामध्ये. मुरबाडला पण तेवढी हालत, म्हणजे सगळे रस्ते खोदलेलेच आहेत. बघू कितीपर्यंत आहे हा रस्ता असाच. मला तर वाटतं स्टार्ट टू एंड पुरा खोदून ठेवलेला आहे घाट. तर चला जय साई. काही आता आम्ही थांबलो आले फाट्याला, नॉनस्टॉप आलो आम्ही आता मुरबाडवरून नॉनस्टॉप आले फाट्यावरून आले. तो जवळजवळ 1:25-1:30 समथिंग पकडून त्याला वाजलाय. हालत बघा कशी झाली आता. आता जरा थांबलोय, गाडीला पण रेस्ट पाहिजे ना, नॉनस्टॉप आलो तेवढा. तर आता ज्यूस पिवायला थांबलोय आम्ही. ज्यूस पिऊ आणि वापस निघू. आता काय जास्त डिस्टन्स नाही राहिला, 9-20 किलोमीटर ना रे. कसा काय गाईस, फायनली शिर्डीमध्ये एंटर झालेलो आहे. आणि आपल्या पायवारीतली माणसं पण आपल्याला भेटलेली आहेत, तिथे पण होतो. होय बघितला असेल. आता जर आपल्या गाडीमध्ये पेट्रोल नाही, पेट्रोल भरतो म्हणजे टाकी फुल करू आता. आणि नंतर वापस त्यांच्या जवळ जाऊ. आणि आता खरी मजा,
चालू आहे तुमची. आता बघा किती एन्जॉयमेंट असते काय कसं, आणि सगळ्यांना विचारू आपण त्यांचा प्रवास कसा आता काय कसा सगळं. म्हणजे मी इथं नव्हतो दरवर्षी, असा 4था वर्ष होता माझा, पण यावर्षी काय जमलं नाही यायला. आणि कुणा आजाचं पण, कुणा आजाचं किती वर्ष होते? मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष झाली. कुणा आता पण येणार होता, पण काही कारणास्तव तो पण, त्याला पण नाही जमलं. तर आम्ही शेवटच्या दिवशी आलो, कारण राहत नाही असं, कारण दरवर्षी आता सवय झाली का यायची, म्हणजे असं बाबांच्या भेटीसाठी. तर आलो रिक्स घेऊन थोडी गाडीवर, चालतं एवढा काही एवढा इश्यू नाही. पण आता दाखवतो तुम्हाला काय मजा मस्ती असते, कारण सगळे आपले साईबंधू आहेत. तर मजा वेगळीच असते ते. आता बघा तुम्ही, दाखवतो मी तुम्हाला. काय आता पेट्रोल भरला मी तिथे, व्हिडिओ चालू नाही गेले. एक विषय झाला सांगतो तुम्हाला. विषय काय आला, गाडी आम्ही बोललो फुल करा, गाडीमध्ये थोडासा पेट्रोल होता आणि फुल केली पहिले, म्हणजे त्यांनी 100चा टाकला. नंतर बोलते का फुल करायची आहे का, त्याने ऐकलेलं पहिले का फुल आहे, तरी त्यांनी 100चाच टाकला. आणि मग त्याला कंटिन्यू केला आणि भरला, केली टाकी फुल. पण त्याच्यामध्ये काय बोलला, पेमेंट द्यायचा टाइम झाला टोटल भरला 419 रुपयाचा, .58 असा झाला काय समथिंग. तो आम्हाला काय बोलतोय 519 रुपये झालं. अरे टाकीमध्ये तेवढं पेट्रोल बसत नाही. टाकी किती आहे जवळजवळ सांगू का, 450 रुपयाचा फुल होतो, 450 मध्ये टाकीमध्ये. तो विषय तो सांगते काय, बोलतो 520 रुपये झालं. म्हणजे विचार करा, पहिले बोलतं का, पहिले 100चा टाकला आणि आता 419चा टाकला. हा नमुना असेल. मी व्हिडिओ चालू नाही ठेवली, व्हिडिओ चालू ठेवायला पाहिजे होती, ते चुकी झाली विषय. बाकी त्यांनी घेतले 419, त्याच्यामध्ये पण नाही झालेले, फुल कांदा आला वरती. वाईज आता आम्ही आलतो दुपारी, म्हणजे संध्याकाळी रूम बिम घेतला, बघू शकता रूम घेतला आणि झोपलो थोड्या वेळा आराम म्हणून. आणि आता वापस चाललो तिकडे, तयारी बियारी करून जरा तिकडे भेटवतो, सगळ्यांशी भेटू. आणि त्यांचे कपडे माझ्या टिक्की देत, ते बोलले आहेत त्यांना उद्या घालायचे, त्यांना द्यायचे पण आहेत. चला आता मी तिथे चाललो. तुम्ही बघू शकता कोण भेटले, तू चालू झाली. पाणीपुरी खायला आल्यात. आम्ही पण खाऊ थोडं. तुम्ही बघू शकता इथं आपल्या बाबांची पालखी, आणि तसेच आपले काका दिनेश काका, ओम साईराम आणि संतोष काका साईराम. कसा आला तुमचा प्रवास? थोडं फार खूप चांगला. आपल्या साईबाबांनी आज आम्हाला इथपर्यंत आणलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभारी आहे. असाच आशीर्वाद सर्व साई भक्तांवर त्यांचा असू दे, ही साईचरणी प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. बाकी तसेच काका, आराम चालू आहे काकांचा. काका काय बोलशाल? आज आपला 7वा दिवस आहे, उद्या दत्त जयंती 8वा दिवस, आणि भंडारा चालू आहे. पण आम्ही थोडं थकलेलो त्या कारणाने थोडा आराम करत आहे. ओम साईराम. ओम साईराम, ओम साईराम. तर काहीच तसेच आपले बघू शकता माई दरवेळेस बाबांसोबत असते, म्हणजे आपल्या पालखीसोबत असते. किती वर्ष झाले आहे आपल्याला? मला 15 वर्ष. म्हणजे काय सांगू शकता आपल्या बाबासोबत, बाबाबद्दल म्हणजे थोडंफार? ओम साईराम. मला या पालखी सेवायला 15 वर्ष झाले. मी माझ्या जीवनात बाबाचे इतके अनुभव आहेत, मी काही सांगू शकत नाही. क्षणोक्षणी पदोपदी फक्त बाबाला एकच सांगते, अशीच सेवा माझ्या जीवनी घडत राहो, मी अशीच पालखीत येत राहो. ओम साईराम, ओम साईराम. काय बघू शकता आपले साई बंधू, तसेच काकांचा साईराम. साईराम. आराम चालू आहे. साईराम. आपले बंधू बघू शकता तुम्ही. पहिला वर्ष आहे. कसा झाला तुमचा प्रवास? पाय बी कसा, अनुभव कसा होता? आई पण व्हिडिओ बनवतो, भावाला फॉलो करा इंस्टाला, बालाव म्हणून पेज आहे, युनिक जरा. बाकी काय बोलशील, कसा वाटला जरा सांग 2-3 शब्द. एकदम मस्त वाटलं. तुम्ही पण येऊ शकता पालखीला, काय वाटत नाही एवढा. बोलता लांब लांबचा पल्ला आहे, पण काय नसतं एवढा. या बिंदास, काही नाही वाटत. चला साईराम. साईराम. आईस तुम्ही बघू शकता आपल्या घरातला वन मॅन शो. अरे भाई रितू शेड आलेला आहे. ऋतू बरा आहे का? पाय बरा का? मग पप्पा कधी येणार आहे? मग तू बोलता रे साईराम तर बोल. अरे साईराम, तू साईराम तर बोल. साईराम बोल. साईराम. झोपण आहे, रक्ती मारलेली का? हा उपास. मग भंडाऱ्याला काय काय खाला आता, जेवला काय? भात आणि खेळली. साईराम तर बोल. साईराम तर बोल. साईराम. साईराम.
त्याला बोललो सायराम बोलतो, बोलत पण नाही. बोल बोल सायराम. ओम सायराम. ओम साईराम तर कोण आहे? ओम साईराम बोल त्याला. अरे थोड्या लांबशा ओम साईराम बोल. नाही ओम साईराम बोल. आवाज बदले बोलतो. रक्ती यायचे काय बघू शकता इथे विजय का प्रवास कसा झालाय तुमचा? एकदम व्यवस्थित झालाय, चांगला झाला, सुख शांती लागला. ऋतू बद्दल काय आता संदर्भ एक नंबर झेंड्याच्या बरोबरच चालणारा माणूस. पुरा 8 दिवस त्याने तिथेच काढले, दुसरा काही नाही. काय रे पायांना त्रास झाले काय? हा त्याला त्रास झाले का पायाला? हा नाही त्याला रक्तीशिवाय जमत नाही का? रक्ती लागतं त्याला. तुम्ही आका हा काय विषय? 8 दिवस मंडळी तुम्ही बघू शकता कोण आले आपल्या जवळ. गणेश भाऊ झेंड्याचेच मार्क दिना आलेले आहे इथं. झेंड्याचे मार्क बिग फॅन. काय आम्ही तुमचे फॅन भाऊ. अरे बाबा तुम्हाला मिस केलं आम्ही माहितीये आम्ही पण खूप मिस केलं तुम्हाला. काय नाही. कुणाल कुठे? हा आहे तिकडे. बाकी काय बोलता? तब्येत कसा, प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास सर्व सुखाचा झाला. काय दुखापत पायवी काहीच नाही? त्यांचा आशीर्वाद. तो तर आपल्या सदैवच असतो पाठीशी. बाकी चला साईराम. चला साईराम. बघू शकता कोण भेटले. चाईलाम बोल पहिले. चाईलाम मला गच्ची झाली फोडी बघा. तिकडे दाखव. तू हे दाखव काय आणलं. काही नाही आणले, लाडूच्या बोचानं दाखव. एक 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 दे. फोड तिकडे उच्च पडते का राम तर बघू शकता मग क्या बोलते बाकी? बस ठीक है एकदम मजे में। कैसा हो गया सफर? कैसे सफर कैसे? आशीर्वाद है। साईराम साईराम. तुझी काढ माझ्या जेवायची आहे त्यावेळेच्या बरोबर मी जेवणार रे. ए कब से टॉम एंड जेरी की जैसा लड़ रहे वो लोग, टॉम एंड जेरी की जैसा लड़ रहे वो लोग कब से, जब से आए तब से। बघू शकता इथं रिटर्न मामा बसलेला आहे. बाईने किती सनस्क्रीन संपवल्या ते सांगा. नाही संस्कृत लावत मग काय वॅसलीन सनस्क्रीन काय संपवल्या? हा योगा किती संपवल्या? लय फुकट वापरले. तू बाबूला टक्कर द्यायचं आहे का तुला? हा जय सद्गुरू. शुद्ध मला मी काय बोलता? बोल ना. आज जेवून घे, जेवायला कपल चल जेवला. हे योगा चल जेवला का? दाखव ना एक फोड ना. फोडू का? बघा काय साईराम. पत्त्या भाऊ आपला पत्त्या भाऊ काय बोलता? साईराम काय नाही पिट्ट्या वाढली. बाकी काहीच तो बोलत नाही. तो येत आहे. हा मुलगा ना, हा मुलगा पुढच्या वर्षी नाही पाहिजे. सेकंड फर्स्ट यो नाही पाहिजे कारण की कामचोर आहे खूप. पालखीला बहुत झालाय तो. डुक्कर आहे ना, डुक्कर काही कामाचा नाही. हा तो डुक्कर आहे. साईराम त्याला बॅग उचलायला सांगितली बॅनरची तर त्याला वॉशरूम येते आणि बॅग न्यायला सांगितली तर त्याला पॉटी येते. म्हणजे किती कामचोर येतो. आणि ब्लड सर्क्युलेशनची चप्पल घेतले. कुठली ती पॉइंटेड वाली? संडासला नेता 50 वाली. हा इवई लावून चालतो तो आधी. कराय का युवराज? आणि चौथ्याच दिवशी बसला बेंचवर कुठल्या तरी. चौथ्या नाही पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी का?
काठी घेऊन चालताय ना मला बोलतोय चालला ना बस झोपले ना यो तर साथीच्या साथी दिवस आंघोळले गेले दुपारचे काय यार नवाब नाही आले साईराम आता बघू शकता जेवायला बसलोय आपले साई बंधू देवेशच्या ताटातच बसलोय तसेच आपले केशव का साईराम कसं झालं तुमचं? जेवण झालं आम्ही दुपारीच आलो तसंच बघू शकता योगेश भाऊ बिलागलेले आहेत काड्या सुटलेल्या आहेत लंच ब्रेक भाजी ताटात घेतले भातावर पण घेतले ऐकत नाही आता जाती 5-6 घात मारलं धडाधड तसंच तिकडं बघू शकता दुसरा बकासूर सुद्धा आलेला आहे आपले मथुर आणि बकासूर आणि बाजूला बसलेत ना ते आयुष्य बाजूला ते समजून जा तू कुठं चालला यांनी तर नको केले आयुष्याला तुझ्या बरोबर ठेव टाकतील माझ्या ॲडवेट प्रोग्राम तुम्ही बघ आम्ही टाकतो 2 3 4 माहिती आहे 90 बोला 90 बघ काय तेवढं नको रे चल रे अच्छे ते किती अजून 500 500 रुपये थाळे 10 रुपये घे 10 रुपये घे पेट्रोल भरला पेट्रोल भरला काय किती आजू पाय दुखत्या ना माझ तुझं लाकडी घेऊन चालतं राहतो अरे चिवड व्हॉट्सअप गाईज गुड मॉर्निंग साईराम सगळ्यांना सकाळचे 4:30 वाजत आल्यात म्हणजे आणि आपले 3:30 वाजता म्हणजे आपले मेंबर आले बघू शकता झोपले ओय आणि आता आम्ही निघू 4:30 वाजता जायचा विषय आरती घ्यायची वाटतं बघू आता आरती भेटते का नाही बाकी बघू शकता मेंबर आलेले आहेत येऊन सीधा झोपल्यात बोललो काल चला गाडीवर तरी आले नाही हो चांगला फोन बी नाही केला आहे ना काय आता आम्ही निघतोय आणि आता काय घेत बसत नाही फोन तिकडे अलाउड नाही फोन इथं गाडीमध्ये टाकून एक्सेट्रा XYZ काय पण करू आता जाऊ तिथं दर्शन घेऊ आणि मग दर्शन झालं घेतो आता आम्ही आलो आपल्या पालखीच्या इथं दर्शन घेतलं आपण आधीच काढ नंतर भरपूर गर्दी होईल आता आपली पालखी पण समोरच आहे बघू शकता समोर आले साईराम 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 पालखी आलेली साईराम 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 हा चाईला चल चल निघता आता जी आपली पालखी उल्हासनगर मधली आता हे चालत दर्शनाला आपण काही दर्शनाला म्हणजे दर्शन लवकर घेतलं कारण यांना टाइम आपल्याला गाडीवर जायचं आपण निघू आता लवकर तर आता हे चालत बघू शकता
काय साईराम आपले साई बंधू भेटलेले दादा बघू शकता. ओम साईराम. झालं तुमचं दर्शन? झालं आमचं दर्शन. काय बोलशाल मग बाकी? सकाळी एकदम पहाटे किती वाजता येतलं? 5 वाजता. आम्ही पण वाचलं होतो. चला साईराम ओम तसे साईराम. दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण. आता पालखी येईल आपली इथून ओम बाहेर. साईराम. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. बघू शकता आपल्याला कोण भेटलाय? सुद्धा ज्ञानेश्वर मडीचा भाऊ भेटलेला आहे. भाऊ भाऊ नाही त्याचा मी मोठा भाऊ भेटलेला आहे. तर आम्ही आता दर्शन आमचं झालेलं आहे. आता किती वाजता आला दर्शन? आता आम्ही पालखीच्या बरोबर झालेलं आपला. चालेल तर आम्ही इकडून चाललो बाकी काही. आम्ही आलो नाश्ता करायला. बघू शकता बाल्कनी व्ह्यू घेतलेला आहे आम्ही. आता बाल्कनी वरती फ्लायओव्हर आहे वाटतं. आता हे घेतल्या मेंदोडा एवढा बेकार ना, हालत खराब झाली. हो बिल लागली गाडी एकदम छान बालू. आता काय बोलतो? बोमलांच्या चटणीचा वालती बोलतो. काय बोलतो? आपण शिर्डीला आलो आता बोमलांच्या चटणीचा कसं काय वालता येईल? काय माहित आता कशात बोलवले त्यांनी, पण वडे मस्त crispy आहे. बघ खाऊन चेक कर एकदा. वडे कसे दिले? वडे 50 ला 100ला 2. बरोबर. माझी प्लेट बघ सजून दिले. एकट्याचेच सजून दिले. तुला काय लग्नाला आधी तू बरोबर बाईस आहे तुझी तर बरोबर. त्याला काहीच खादा. तर गाईस आता आम्ही निघतोय, म्हणजे निघल्या शिर्डी सोडले आम्ही, कारण फटाफट निघू, कारण मध्ये रस्ता लय खराब आहे. दर्शन झाले आणि उद्या असा गेले बसमध्ये. आणि आता पण आम्ही पण निघलो. तर बघू मध्ये कुठं थांबलो तर ब्लॉक काढेल, नाही तर नाही. नॉनस्टॉप थेट घरी जायचं, म्हणजे थांबू एक तरी ब्रेक घेऊ, कारण गाडी एवढी नॉनस्टॉप न्यायची नाही. थोडी गाडीला पण रेस्ट पाहिजे. चला आता निघलो आम्ही. तर काही आता आम्ही जरा थांबलेलो. आता माळशेत घाट चालू होते, म्हणजे चालू झाला, म्हणजे आता घाट चढतोय आम्ही. तर मध्ये आळेपाटाला थांबलेलो, थोडा खाला, लगेच निघलो. टाईमपास नाही गेला, जवळजवळ आता 2 वाजून गेलं, नाही वाजत आलात. तर आता बघू किती वाजेपर्यंत पोचतो. चला भेटू तुम्हाला. बाकी घाट चालू झालं बघू शकता आता.